नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे बालाजी। मित्रांनो, आपण आज सीसॅट पेपर 2 मधले मॅथचे क्वेश्चन घेणार आहोत। या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण मॅथचे क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे। तत्पूर्वी माझी एक विनंती आहे, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आम्हाला या लिंकवरून टेलिग्रामला पण फॉलो करू शकता आणि फेसबुकला पण फॉलो करू शकता। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया। तर आपला पहिला क्वेश्चन आहे, एका कॅन मध्ये ए आणि बी या दोन द्रावणाचे मिश्रण 7:5 या प्रमाणात आहे। जेव्हा त्यातील 9 लिटर मिश्रण काढून घेतले आणि बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला तर ए आणि बी चे प्रमाण 7:9 झाले। तर त्या कॅन मध्ये सुरुवातीला ए द्रावणाचे किती मिक्सर असेल ते आपल्याला सांगायचं आहे। ठीक आहे, तर कमीत कमी वेळ लागेल याच्यासाठी मी सोल्युशन रेडी करून ठेवलेले आहेत, म्हणजे व्हिडिओ लेंदी होऊ नये यामुळे। समजा आपण ए चे मिश्रण 7x आणि बी चे मिश्रण 5x असं लिहिलं, कशावरून? इथल्या रेशोवरून। ठीक आहे, ए आणि बी चे हे दोन रेशो दिलेले आहेत। ए चे मिश्रण आलं 7x आणि बी चे मिश्रण आलं 5x, त्या रेशोवरून। त्याप्रमाणे नंतरचा क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, 9 लिटर मिश्रण काढून घेतले। 9 लिटर मिश्रण जर काढून घेतले, आता इथे पहा ए चे मिश्रण आहे ना, हे 7x मधून आपल्याला 9 लिटर काढून घ्यायचे, म्हणजे हे एवढा भाग काढून टाकायचा आहे। मग आता आपण कसं करतो, 7 आणि 5 या दोघांची बेरीज करतो। ठीक आहे, ते 12 खाली लिहिला मी, आणि ए साठी काढालो म्हणून हे 7 एचा पार्ट म्हणजे 12 पैकी 7 गुणिले 9 एवढा पार्ट या 7x मधून काढून टाकायचा आहे। तर आपल्याला एवढा पार्ट काढून टाकल्याच्या नंतर हे नवीन मिश्रण मिळेल, 7x - 21/4 हे याचं मिश्रण मिळालं। त्याचप्रमाणे बी चं पहा, 5x या रेशो मधला हा 5 आणि हे 5x। तर आता त्यासारखंच या दोघांची बेरीज आणि बी चा पार्ट किती, 5, म्हणजे या 12 पैकी 5 आणि किती लिटर काढून टाकायचे, 9, म्हणून 9 ने गुणले इथं, म्हणजे 12 पैकी 5 9 ने गुणला, हा एवढा पार्ट 5x मधून काढून टाकला। तर आपल्याला बी चं मिश्रण मिळालं 5x - 15/4 हे बी चं मिश्रण मिळालं। तर आता पुढील क्वेश्चन काय, बी द्रावणाने तो कॅन पूर्णपणे भरला, म्हणजे 9 लिटर तर काढून घेतलं, पण बी द्रावणासोबत 9 लिटर पुन्हा ऍड केलं, तर हे नवीन रेशो मिळाला आपल्याला। तर ते काय होईल, इथे पहा, हे पहिला रेशो एचा, हा एचा पार्ट आता नवीन, जो की 9 लिटर काढून टाकल्याच्या नंतरचा, आणि हा बी चा पार्ट, हा एवढा बी चा पार्ट मिळाला होता 9 लिटर काढून टाकल्याच्या नंतर। पण इथं क्वेश्चन मध्ये सांगितलं की पुन्हा तो बी द्रावणाने भरला, म्हणजे 9 लिटर काढला म्हणजेच पुन्हा दुसरं 9 लिटर ऍड करावं लागेल बी द्रावण, त्यामुळे मी इथं +9 घेतला। तर नवीन रेशो काय मिळाला, 7:9 हा नवीन रेशो मिळाला। जर आपण या इक्वेशनला सॉल्व्ह केला अशा प्रकारे, तर आपल्याला इथे x ची किंमत 3 मिळते। ठीक आहे, मग x ची किंमत 3 मिळाली। मग आता क्वेश्चन काय सांगतो आपल्याला की ए चे द्रावण किती आहे ते सांगायचं आहे। मग एचं मिश्रण इथे किती होतं, रेशोमध्ये 7x होता, मग x ची किंमत आपल्याला मिळाली 3, म्हणजे 3 न जर 7 ला गुणलं तर काय येईल, 21, म्हणून ए चे द्रावण सुरुवातीला 21 लिटर एवढे होते। ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन पाहूया। हा क्वेश्चन पहा, 6 घंटा सुरुवातीला एकत्र वाजतात आणि अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 आणि 12 सेकंदांनी वाजतात। त्यानंतर 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील हे आपल्याला सांगायचं आहे। तर इथे पहा, थोडंसं 6 घंटा पहिल्यांदा एकत्र वाजल्या, म्हणजे एक वेळेस सायलसाय वाजल्या। त्यानंतर 2 सेकंदांनी वाजल्या, पण 2 सेकंदांनी 6 ला 6 एकत्र वाजल्या नाही, 2 सेकंदांनी एक वाजली, 4 सेकंदाला एक वाजली, 6 सेकंदाला एक वाजली, 8 ला एक वाजली, 10 ला एक वाजली आणि 12 ला एक वाजली, म्हणजे अशा प्रकारे 2-2 सेकंदाच्या गॅपने त्या वाजल्या। पण त्या पूर्ण 6 ला 6 एकत्र केव्हा वाजतील हे काढण्यासाठी आपल्याला यामध्ये यांची कॉमन संख्या कुठली येईल ती पाहायची आहे। जर या पूर्ण संख्येचा विचार केला तर ती 120 मिळेल। ठीक आहे, म्हणजे 120 ही अशी संख्या आहे, तिला 2 ने पण भाग जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 10 ने जातो आणि 12 ने पण जातो, म्हणजे 120व्या सेकंदाला ते 6 पुन्हा सोबत वाजतील। एक वेळेस पहिल्यांदा वाजले होते आणि 120व्या सेकंदाला पुन्हा 6 ते सोबत वाजतील। तर 30 मिनिटांमध्ये ते किती वेळेस वाजतील ते आपल्याला सांगायचं आहे। तर पहिल्यांदा आपल्याला 30 मिनिटांमध्ये सेकंद किती असतील ते काढून घ्यावं लागेल, म्हणजे 30 गुणिले 60, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद, 30 गुणिले 60, आणि 120 सेकंदाला त्या
सोबत वाजत आहेत म्हणून 120 न त्यांना भागायचं. हे शून्य कटला, हा शून्य कटला. ठीक आहे. 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, हे 30 ला जर 2 भाग दिलं तर 15. ठीक आहे. म्हणजे हे 15 आणि ह्या सोबत एक वेळेस वाजलेला हा 1, म्हणजे 15 आणि 1 16, म्हणजे हे 16 आपलं आन्सर असेल. तर आता हा क्वेश्चन पहा, हा आपल्याला ट्रायल अँड एरर बेसिसवर सोडवायचा आहे. तर आपण अगोदर याचे पर्याय चेक करूया. ठीक आहे. तर आपण इथं 2 नंबरचा 32 जर पर्याय कन्सिडर केला तर 32 चा वर्ग किती येतो 1024, म्हणजे इथं आहे का हा नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर 24 चा जर वर्ग कन्सिडर केला तर 24 चा किती येतो 576. 576 पण नाही, जवळपास. पॉईंटचा तर विचार करूच नाही आपण, एक अप्रॉक्सिमेट जर धरलं तर. त्यानंतर 22 चा विचार केला तर 22 चा 484, म्हणजे उरला पर्याय एकच, कुठला 23.57, म्हणजे हा 23.57 चा वर्गमूळ असेल, म्हणजे हे आपलं आन्सर असेल. नंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इथे पहा, पी आणि क्यूच्या किमती दिलेल्या आहेत. तर या इक्वेशन वरून पी आणि क्यूच्या किमती ठेवून या इक्वेशन वरून काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर पी काय दिलेलं आहे 5 आणि क्यू काय दिलेलं आहे 4. इथे पी च्या जागेवर 5 ठेवायचं आणि क्यूच्या जागेवर 4 ठेवायचं. तर या इक्वेशन मध्ये आपण अशा प्रकारे ठेवून दिलं, 3 गुणिले 5 अधिक 2 गुणिले 4 भागिले 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4 या प्रकारे ठेवून दिलं आणि याची कॅल्क्युलेशन करायची. तर आपल्याला 23/7 हे आन्सर मिळून जाईल. नंतरचा क्वेश्चन, जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. पहिलं काय सांगतो, एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान, म्हणजे एक संख्या जर आपण x मानू, एक संख्या जर x मानली, इथे पहा एका संख्येच्या दुपटीपेक्षा, बघा हे दुप्पट, x च्या दुप्पट -3 का, कारण 3 ने लहान असलेली संख्या, दुपटीपेक्षा 3 ने लहान बरोबर पुढे काय दिले, त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक. आता हीच संख्या x किती तिप्पट प्लस 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, इथे एक इक्वेशन संपला. तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा. तर त्या संख्येच्या 5 पटीपेक्षा, आता x च्या 5 पटीत वजा 5 का, कारण 5 नेच लहान आहे, त्यामुळे ती संख्या कोणती आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे. तर आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. हे 3x जशाल तसा, इथल्या 2x इकडे घेऊन गेलो, वजा झाला, त्यामुळे x उरला, 3x - 2x x झाला, आणि हे इकडचे 2 इकडे घेऊन आलो, -5 झाले, म्हणजे x = -5 हे आपल्याला मिळालेले आहे. तर आता या इक्वेशन मध्ये x = -5 ठेवायचा आहे, म्हणजे 5 गुणिले -5 -5 म्हणजे हे 25 झाला, -25 - 5 म्हणजे -30, म्हणजे आपला आन्सर -30 असेल. एका खेळात खेळाडूला एका पाळीत गुण मिळवण्याच्या 3 संधी आहेत. तर प्रत्येक सलग जय खेळाडूला आधीच्या जयपेक्षा अधिक गुण मिळवून देतो. दुसरा जय पहिल्यापेक्षा 100 जादा गुण बहाल करतो, आणि तिसरा जय हा दुसऱ्या जयमुळे मिळणाऱ्या जयच्या दुप्पट गुण बहाल करतो. लच्छीने तिच्या पाळी दरम्यान सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला एकूण गुण 700 गुण मिळाले. तर पहिल्या जयसाठी किती गुण बहाल केले गेले. ठीक आहे. तर पहा, पहिला जय आपण x मानू. तर आता पहिला जय x मानल्याच्या नंतर दुसरा जय म्हणजे कुठं, हा दुसरा जय पहिल्यापेक्षा 100 जादा गुण बहाल करतो, म्हणजे x + 100, कारण पहिल्या जयपेक्षा 100 गुण जास्त मिळवले. त्याच्यानंतर आता तिसरा जय हा दुसऱ्या जयमुळे मिळवणाऱ्या जयच्या दुप्पट गुण बहाल करतो. आता तिसरा जय काय करतोय, या दुसऱ्या जयच्या दुप्पट गुण बहाल करतोय, म्हणजे हे 2 याला मल्टिपल करायचं, म्हणजे 2x + 200 हे येईल. त्यानंतर या तिघांची बेरीज म्हणजे x अधिक हे x + 100 हे x + 100 अधिक 2x + 200 हे 2x + 200 बरोबर 700 हे दिलेले, म्हणजे हे लच्छीच्या तिच्या पाळी दरम्यान सर्वाधिक गुण जिंकले आणि तिला एकूण गुण म्हणजे या सर्वांची बेरीज = 700 हे दिलेले. तर आपण हे यांची बेरीज जर केली तर हे 2x होईल, हे 2x म्हणजे 4x होईल, आणि हे 100 या 200 मध्ये मिळाल्याच्या नंतर 300 मिळेल.
हे 300 जर इकडे घेऊन गेलो मी तर 700 मधून 300 हे वजा होतील आणि 400 मिळेल म्हणजे x = 100 म्हणजे x = 100 हे पर्याय चौथा असेल. नंतरचा क्वेश्चन, एका वर्गामध्ये 15 मुले आणि 10 मुली आहेत. 3 मुलांची रँडम निवड करायची आहे. एक मुलगी आणि 2 मुलगे यांची निवड होण्याची शक्यता आहे. हा प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. तर पहा, मुली किती आहेत 15, मुली किती आहेत 10, टोटल किती झाले 25. आपण कसं लिहितो 25C3. हे 3 कशामुळे, कारण तिघा जणांची रँडम निवड करायची आहे म्हणजे 25C3. हे वर 25 फॅक्टोरियल जसं तसं आणि 25 म्हणले 3 फॅक्टोरियल निवड करायची म्हणजे बाजूला काढले 3 फॅक्टोरियल तर राहिले किती 22 फॅक्टोरियल. तर आता हे 25 फॅक्टोरियलला रिड्यूस करायचं कुठपर्यंत 22 फॅक्टोरियल पर्यंत. का, कारण 22 फॅक्टोरियल कॅन्सल होतील म्हणजे 25, 24, 23 आणि हे 22 फॅक्टोरियल पर्यंत आलो. म्हणजे हे 22 फॅक्टोरियल आणि खालचे 22 फॅक्टोरियल कटून जातील आणि 3 ला रिड्यूस करायचं 1 पर्यंत. 3, 2, 1 म्हणजे 3 फॅक्टोरियल निघून जाईल म्हणजे 3, 2, 1 राहील. तर पुन्हा या 3 ने या 24 ला बघायचं. हे जे उरलेले आहेत यांचा आपण भागाकार करून जर घेतला तर 25 गुणिले 4 गुणिले 23 हे आपल्याकडे मिळेल. हे 25C3 फॅक्टोरियलसाठी. ठीक आहे. नंतर आता कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे की एक मुलगी आणि 2 मुलगे यांची निवड होण्याची शक्यता आहे. म्हणजे 10 मुलीपैकी किती 1 म्हणजे 10C1 घेतला गुणिले आता इथे 15 मुले आहेत. 15 मुलांपैकी किती 2 म्हणजे 15 पैकी 2 हे 2 आणि हे 1 मिळून 3 झाले. अशा प्रकारे 25 पैकी 3 आपण हे टोटल मध्ये काढून घेतले होते. त्याप्रमाणे इथं कंडिशन नुसार म्हणजे यापैकी 1 आणि यापैकी 2 अशा प्रकारच्या कंडिशन नुसार काढून घेतले. तर 10C1 म्हणजेच 10च असतो. हे 10 जसंच तसं आणि पहिल्यासारखंच याला आपण इथं 25C3 ला जसं रिड्यूस केलं होतं त्याचप्रमाणे 15C2 ला इथं रिड्यूस करायचं म्हणजे 15 फॅक्टोरियल वर जसा तसा आणि 15 पैकी 2 फॅक्टोरियल म्हणजे राहिले किती 13 फॅक्टोरियल आणि सेम 15 फॅक्टोरियलला 13 फॅक्टोरियल पर्यंत रिड्यूस करीत न्यायचं म्हणजे 13 फॅक्टोरियल कॅन्सल होईल. आपल्याला याचा भागाकार करण्यामध्ये सोपं होईल. त्यामुळे 13 फॅक्टोरियल कॅन्सल झाले तर उरलं काय मग 10 गुणिले 15 गुणिले 7 हे कंडिशनचं आन्सर आलं आणि हे टोटलचं आलं. तर आपल्याला आता टोटल प्रोबॅबिलिटी सांगायची आहे, टोटल शक्यता सांगायची आहे. त्यामुळे वर कंडिशन आणि खाली टोटल. ही वर कंडिशन लिहिली आणि खाली डिवाइडमध्ये टोटल लिहिला. तर हे टोटलसाठी काय आलेलं होतं 25C3 साठी 25 गुणिले 4 गुणिले 23 आणि इथं कंडिशनसाठी काय आलेलं होतं 10 गुणिले 15 गुणिले 7. तर आपण याला सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला 21/46 हे आन्सर मिळेल म्हणजे 21/46 पर्याय क्रमांक 1 मध्ये. हा क्वेश्चन पहा, वर्गातील 43 विद्यार्थ्यांपैकी 13 जणांनी स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली आणि 21 विद्यार्थ्यांनी पोर्तुगीज भाषेसाठी नावे नोंदवली म्हणजे फक्त पोर्तुगीजसाठी 21 आणि कॉमन दोघांसाठी स्पॅनिश आणि पोर्तुगीजसाठी 13. जर वर्गात नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी 2 पैकी किमान 1 भाषा शिकवण्यासाठी नाव नोंदवले असेल तर फक्त स्पॅनिश भाषा शिकवण्यासाठी व पोर्तुगीजसाठी नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे फक्त स्पॅनिश भाषा शिकवण्यासाठी आपल्याला किती विद्यार्थी असतील असा पर्याय सांगायचा आहे. तर पहा, आता समजा हा वर्तुळ म्हणजे स्पॅनिश आणि हा वर्तुळ म्हणजे पोर्तुगीज. ठीक आहे. आणि हे दोघांचा हा भाग म्हणजे कॉमन आला. तर कॉमन किती आहेत म्हणजे दोन्ही भाषा शिकण्यासाठी किती आहेत 13 म्हणजे हे दोन्ही भाषा शिकण्यासाठी 13 म्हणजे इथे मी 13 लिहिला आणि टोटल किती आहेत 43. तर आता पोर्तुगीज भाषेसाठी किती आहेत 21 म्हणजे हा पूर्ण वर्तुळ आहे तो 21 आहे पण इथे कॉमन 13 आहेत म्हणजे 21 मधून जर 13 काढून टाकले म्हणजे दोन्ही भाषा शिकणारे काढून टाकले 13 21 मधून तर फक्त पोर्तुगीज शिकणारे किती राहतील फक्त पोर्तुगीज शिकणारे हे 8 उरतील. त्याचप्रमाणे आपल्याला फक्त स्पॅनिश शिकणारे सांगायचे आहेत. मग आता आपल्याकडे टोटल किती होते 43 मग 43 मधून 8 काढले किती राहिले 35 म्हणजे हा टोटल वर्तुळ किती आला 35 चा आला. ठीक आहे. म्हणजे हा टोटल वर्तुळ 35 आला. त्याचप्रमाणे कॉमनचा भाग कितीचा आहे 13चा आहे म्हणजे कॉमनचा भाग 13चा म्हणजे 35 मधून 13 काढून टाकले तर हा 22 आपल्याला मिळेल म्हणजे स्पॅनिश शिकण्यासाठी 22 जणांनी. हा क्वेश्चन पहा, सोबतची चौरसात अंतर्लिखित असलेल्या वर्तुळाची व चौरस अंतर्लिखित असलेल्या मोठ्या वर्तुळाची आकृती अभ्यासा आणि लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर दर्शवणारा पर्याय निवडा. ठीक आहे. तर आपण ही डायग्राम इथे काढून घेऊया आणि हा जो चौकोन आहे चौरस आहे
तर हे लाल रेषा आहे ती या चौकोनाची कर्ण आहे आणि ही जी ब्लॅक आहे ती आपण चौकोनाचा एरिया काढण्यासाठी जॉईन केलेली आहे. म्हणजे हे चौकोनाच्या सर्व बाजू आपण ए मानूया. त्यानंतर इथे पहा आता ही आकृती. तर लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणजे हे छोटं वर्तुळ आहे तर याची त्रिज्या म्हणजे ही जी ए ची बाजू आहे चौरसाची ही इथे ब्लॅक ही बाजू म्हणजे टोटल याचा डायमीटर आहे. तर ही त्रिज्या म्हणजे ए बाय 2 जर केलं तर आपल्याला रेडियस मिळेल म्हणजे त्रिज्या मिळेल. ए बाय 2 ही त्याची त्रिज्या मिळाली. तर आपण लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो मग पाय गुणिले ए बाय 2 चा वर्ग. तर हे 2 चा वर्ग केल्याच्या नंतर इथे 4 होईल आणि ए चा ए स्क्वेअर होईल. तर हे लहान वर्तुळाचे अशा प्रकारे आपल्याला क्षेत्रफळ मिळून जाईल. त्याचप्रमाणे आता आपण चौरसाचे क्षेत्रफळ काढूया. तर आता इथे पहा ह्या चौरसाचा आपल्याला कर्ण काढायचा आहे आणि आपल्याला साईड माहीत आहे म्हणजे बाजू माहिती आहे. बाजू किती आहे ए आहेत. तर आपण ए चा वर्ग केला कारण दोन्ही बाजूचा गुणाकार ए चा वर्ग केला त्यानंतर बरोबर हाफ गुणिले कर्णचा वर्ग. आपल्याला कर्ण काढायचा आहे त्यामुळे हे 2 इकडे घेऊन गेलो मी आणि हे कर्णचं वर्गमूळ काढलं तर हे 2 वर्गमूळात जाईल आणि याचा स्क्वेअर असलेला हा ए उरल म्हणजे कर्ण इज इक्वल टू √2a हे आपल्याला मिळून जाईल. त्याप्रमाणे आता आपण मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. तर मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला मोठ्या वर्तुळाचा रेडियस माहीत पाहिजे. तर रेडियस माहीत नाही आहे पण आपल्याकडे चौरसाचा कर्ण आहे म्हणजे ही जी रेड लाईन आहे ही चौरसाची कर्ण आपण माहीत केलेला आहे. चौरसाचा कर्ण काय आलेला आहे √2a हा चौरसाचा कर्ण आलेला आहे. म्हणजे ही आपल्याला मोठ्या वर्तुळाची डायमीटर मिळाली. जर आपण याला 2 न भागितलं तर मोठ्या वर्तुळाचा रेडियस मिळेल म्हणजे त्रिज्या मिळेल. म्हणजे √2a ला आपण 2 न भागितलं तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला मिळून जाईल. तर त्रिज्या काय मिळाली मग a बाय √2 ही आपल्याला मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मिळाली. यावरून आपण मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो जसं की लहान वर्तुळाचे काढले होते त्याचप्रमाणे. म्हणजे पाय गुणिले ए बाय √2 चा वर्ग जर केला तर आपल्याला हे मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळाले. तर आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे की लहान वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी गुणोत्तर हे मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराशी कशा प्रकारे असेल हे क्वेश्चन मराठीमध्ये विचारलेला आहे. आणि तोच जर क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये वाचला तर तो उलटा आहे. म्हणजे मोठ्या वर्तुळाशी म्हणजे लार्जेस्ट टू स्मॉलर अशा प्रकारे आपल्याला सांगायचे. म्हणजे हा सरळ क्वेश्चन चुकीचा ठरेल. म्हणजे नंतरच्या करेक्शनमध्ये आयोग आपल्याला हा क्वेश्चन चुकीचा आहे किंवा याचे काही करेक्शन असतील ते देणारच आहे. जर आपण हे मराठी क्वेश्चननुसार जर सॉल्व्ह केला तर याचा आन्सर येईल 1/2. कसं येईल ते आपण पाहूया. तर आता पहा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आलेलं आहे पाय गुणिले ए चा वर्ग भागिले 4. याचं गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला मोठ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळानं भागावं लागेल. पाय गुणिले ए चा वर्ग भागिले 2. तर हे आणि हे पाय गुणिले याचा वर्ग कॅन्सल होऊन जाईल. हे 2 वर जातील म्हणजे 2/4 म्हणजेच 1/2 हे गुणोत्तर येईल. तर मराठी प्रश्नानुसार हे आपल्याला पर्यायच नाही. आणि आपण जर इंग्लिश प्रश्नानुसार जर सोडवलं तर ही जी बाजू आहे ही वरच्या साईडला असेल आणि हे जे क्षेत्रफळ आहे ते खालच्या साईडला असेल डिवाइड मध्ये. म्हणजे कसं येईल मग ते 4/2 येईल शेवटी. म्हणजे आन्सर 2 मिळेल. म्हणजे इंग्लिश प्रश्नानुसार आन्सर हे 2 येत आहे आणि मराठी प्रश्नानुसार आन्सर हे 1/2 येत आहे. म्हणजे 100% या क्वेश्चन मध्ये करेक्शन असेल. ते आयोगाच्या फायनल आन्सर शीट पर्यंत आपण वेट करणार आहोत. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन पाहूया. तर इथे सुनीलने 12.5 दराने ₹16,000 3 वर्षाच्या मुदतीने विहिरीवर पंप बसवण्यासाठी चक्रवाढ व्याजाने कर्जावर घेतले. हेच कर्ज जर सरळ व्याजाने घेतले असेल तर दोन्ही प्रकारच्या व्याजात किती फरक पडला असता. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला पहा D = P × r²/100 चा वर्ग. हे D म्हणजे काय हा फरक आहे दोन्ही मधला फरक आणि P म्हणजे काय प्रिन्सिपल. मग हे आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया. P = किती आपल्याकडे 16,000 आहे आणि R म्हणजे काय दर किती आहे 12.5 आहे आणि T म्हणजे काय 3 वर्षासाठी विचारलेला आहे. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्याच्या नंतर हे P च्या जागेवर आपण 16,000 ठेवले आणि R च्या जागेवर हे 12.5 × 12.5 हा दर ठेवला. नंतर हे 100 चा वर्ग म्हणजे 100 × 100 इंटू इथे R च्या जागेवर 12.5. तर आता हे दशांश खाली घेतला मी कारण कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी इथे खाली घेतला. तर आपण याला आता सरळ 25 ने भाग देऊ शकतो. म्हणजे 25 ने भाग आता याला द्यायला सोपं होईल आणि आपण याचे जर कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला फायनल आन्सर मिळेल
781.25. तर मित्रांनो हे आपला मॅथचा पार्ट होता. आमचे रिझनिंगचे पण पार्ट येणार आहे. 2 पार्टमध्ये रिझनिंग आम्ही घेतलेली आहे. तर रिझनिंगचे पार्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल लगेच की रिझनिंगचे व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर. तर तुम्हाला हा व्हिडिओ कशा प्रकारे वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.